आणि आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधीच सरकारने ओवाळणी दिली आहे। देवा भाऊ, आज रक्षाबंधनची माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आज ही ओवाळणी माका भेटलेली हा। अशी दर महिन्यात माका ओवाळणी भेटान दे, त्याचप्रमाणे सगळ्या बहिणींनाही भेटान दे। आज देवा भाऊ, तुम्ही आज निधी जो आमका 3000 रुपये दिलेलो आहात त्याचो मी आज माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि माझ्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी करीन। मी आज खूप आनंदी आहे। देवा भाऊ, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। देवा भाऊ, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। तुम्ही या ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळे निश्चितपणे आमच्या बहिणींकरता काम करण्याची आमची शक्ती ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि याहीपेक्षा चांगलं काम आम्ही करून दाखवू। नमस्कार, मी सर्वांनी लोकं दापोली विधानसभेतून बोलते। आता मला 3000 रुपये मिळालेले आहेत, पण आम्हाला खूप आनंद झालेला आहे। इथे पहिलं प्रथम तुम्हाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्व महिलांकडून, बहिणींकडून। सर्वांना तुम्हाला खूप शुभेच्छा। असे तुम्ही पुढे जात राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। खरं म्हणजे विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं हे तुमचे जे सावत्र भाऊ आहेत ते सावत्र भाऊ हे सांगतात की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, पण काळजी करू नका, जोपर्यंत आपलं सरकार आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही। ठाण्यामधून बोलत आहे। सगळ्यात आधी देवाभाऊंचे मी आभार मानते की आज मला त्यांच्यामुळे मी सक्षम झाली आहे। कारण आज माझ्याकडे स्वतंत्र असं माझं पासबुक बँकेचं नव्हतं आणि मला माहिती नव्हतं की स्त्रियांचं एक पासबुक स्वतंत्र असतं। त्यांच्यामुळे मला माहिती झालं, आज माझं स्वतंत्र पासबुक झालं आणि मी त्यांच्यामुळे सक्षम झाली। आज माझ्या घरामध्ये आज माझा मान सन्मान होतोय की आज माझ्या हक्काची माझ्या घरामध्ये माझे 3000 रुपये आहेत, मी मानाने सांगू शकते। आणि मी देवाजवळ आणि स्वामींना एक प्रार्थना करते की देवा भाऊ चांगला आरोग्य आणि पुन्हा मुख्यमंत्री होऊ द्या, एवढीच माझी इच्छा आहे। ताई, खूप खूप आभार। तुम्ही काळजी करू नका, आपल्या मोदीजींनी आता भगिनींना लखपती दीदी बनवायचं ठरवलेलं आहे। त्याच्यामुळे हे केवळ कोरं पासबुक राहणार नाही, या पासबुकमध्ये पैसे देखील येत राहतील, ही तुम्हाला गॅरंटी देतो। आणि दुसरं, तुम्ही म्हणालात आम्ही तुम्हाला सक्षम केलं नाही, तुमचा आशीर्वाद मिळाला म्हणून आम्ही इथे बसलो, म्हणून तुम्हाला सक्षम करू शकलो, तुमच्यामुळे तुम्ही सक्षम झाला। नमस्कार, माझं नाव रुपाली कळसकर, मी ठाणेतून बोलते। सर्वप्रथम मी माझ्या लाडक्या देवाभाऊंचे आभार मानेन की आज त्यांनी इतकी छान योजना राबवून आम्हाला सक्षम करण्याचा जो प्रयत्न केला, खूप म्हणजे खूप। मी माझा काही व्यवसाय करण्यात विचार करत होते पण तो जमला नाही, पण आता ह्या तुमच्या योजनेमुळे मी तो करू शकते। ज्यावेळी तुम्ही सांगितलं तुमच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार, त्यावेळी एक अशा इतक्या छान म्हणजे इतकी सुंदर अशी ऊर्जा झाली तयार की मी ही काही करू शकते। माझ्याप्रमाणे इतरही अशा इतक्या छान म्हणजे लाडक्या बहिणी आहेत तुमच्या, त्याही सक्षम होतील आणि त्याही सुंदर आणि सुंदर असं व्यवसाय करतील, त्यातून त्याही म्हणजे भरपूर काही करू शकतील। त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते, अगदी मनापासून। ताई, जी आमची भगिनी, आमची माता, आमची पत्नी आपला संसार सांभाळू शकते ती जगाला देखील सांभाळू शकते, त्याच्यामुळे हा कॉन्फिडन्स नेहमीच ठेवा। हॅलो, माझे नाव सुगंधाबाई उईके, मिजगावपूर, तालुका धानोरा। आम्हाला 3000 रुपये आमच्या खात्यामध्ये जमा केले, त्यांची मी धन्यवाद आहे, आशीर्वाद देता। सगळ्या बायांना पैसा मिळाला, मी तुम्हाला धन्यवाद देता। धन्यवाद ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद। तुमचा असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या। जोपर्यंत तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी, तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या खात्यात येतच राहतील, येतच राहतील, येतच राहतील। मेरा नाम रम्या चिटियाला, मैं भिवंडी में रहती हूँ, मैं एक गृहिणी हूँ। देवा बाबू, आपने हमारे लिए बहुत कुछ किया है, अभी हमारा इच्छा है आपके लिए क्या कर सकते हैं बता दीजिए। ताई, तुमचं प्रेम, आपका प्रेम और आपका आशीर्वाद, इससे बड़ा हमारी दूसरी कोई पूंजी नहीं है।
आपका प्रेम और आशीर्वाद रखिए, बाकी हम हमेशा आपके साथ रहेंगे। माझं नाव ज्योती ज्ञानेश्वर शिंगाडे आहे। मी मानेनगर नाशिक पंचवटी येथून बोलत आहे तुमच्याशी। सर, मी एक गृहिणी आहे, मोलमजुरी काम करते, गवंडी काम करून मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असते सर। तर भाऊ, मला तुम्ही रक्षाबंधनाच्या आधी 3000 रुपये दिले, ती रक्षाबंधनाची भेट होती। पण भाऊ, मला सख्खा भाऊ नाही आहे, पण तुम्ही माझ्या सख्ख्या भावाच्या रूपामध्ये, सख्खा भाऊ माझा मरण पावलेला आहे, पण तुम्ही माझ्या सख्ख्या भावाच्या रूपामध्ये आहे। भाऊ, मी तुमच्यासाठी एकच प्रार्थना करते की तुमच्यासारखा भाऊ मला जन्मजन्मी मिळो, अशी मी देवाकडे नक्कीच प्रार्थना करते। भाऊ, तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडले आहे व मी आता माझे कर्तव्य पार पाडणारच आहे। धन्यवाद ताई। नक्कीच तुमचं आणि आमचं नातं हे सख्ख्या भावा बहिणीचंच नातं आहे, हे जन्मभराचं नातं आहे आणि हे असंच सुरू राहील। तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी जन्मभर उभे राहणार आहोत। माझं नाव सोनाली प्रकाश चौधरी। काल माझ्या खात्यावर 3000 रुपये आले, त्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद। तेव्हा भाऊ, तुमच्या नावावर एक चित्रपट काढला तर तुम्ही त्याला कुठला अभिनय करताल? मी भावाचाच अभिनय करेन। हो। जय मल्हार भाऊ। मी मनीषा सुशांत जाधव, पिंपरी चिंचवड। आपण जी योजना चालू केली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील महिला सशक्त होत आहेत, त्याबद्दल आपले धन्यवाद। आणि या योजनेचा लाभ बरेच महिला घेत आहेत, परंतु विरोधकांच्या बोलण्यामुळे काही लोक आपल्याला बोल लावतात, त्यामुळे आम्हालाही वाईट वाटतं। मग याच्यावर काय बोलायचं, काय करायचं? बघा, जो बोलतोय त्याला बोलू द्या। तुमचा आशीर्वाद जोपर्यंत माझ्या पाठीशी, तोपर्यंत माझं कोणी वाकडं करू शकत नाही। नमस्कार देवा भाऊ, प्रथमतः खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद। तुमच्यामुळे ज्या बहिणींना रक्षाबंधनच्या आधीच जी ओवाळणी आली त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद। त्यासोबतच आमचे जिवाळ्याचे खाडे साहेब आहेत, त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये जे फ्रीमध्ये महिलांसाठी जी योजना सुरू केली, लाडकी बहीण फ्रीमध्ये करून देण्यासाठी, त्यांच्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद। आणि परत एकदा खरंच मनापासून धन्यवाद। धन्यवाद ताई, तुमचे पण खूप खूप आभार। लाडक्या बहिणींसाठी अतिशय गोड बातमी आहे, कारण रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला आता सुरुवात झाली आहे आणि ज्या बहिणींना अजूनही लाभ मिळालेला नव्हता, जुलै आणि ऑगस्ट महिन्याची ओवाळणी मिळाली नव्हती, त्या बहिणींना हप्ता वितरणाला सुरुवात केली आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केली आहे। जुलै महिन्याचा हप्ता आधीच वितरणाला सुरुवात झालेली होती आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्ता वितरणाला देखील आता सुरुवात झालेली आहे। ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला आहे त्यांना ऑगस्ट महिन्याचा सुद्धा हप्ता मिळत आहे, कारण 3000 रुपयाची ओवाळणी आधीच जाहीर झालेली होती, त्यामुळे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। आणि लाडक्या बहिणींनी रक्षाबंधनानिमित्त देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधायला देखील सुरुवात केलेली आहे। आणि आताची सर्वात मोठी अपडेट आहे, कारण लाडक्या बहिणी खूप दिवसापासून त्यांच्या रक्षाबंधन सणाची वाट बघत होते आणि रक्षाबंधन सणाच्या दिवशी त्यांना ओवाळणी जाहीर झालेली होती आणि ओवाळणी ही त्यांच्या खात्यामध्ये मिळत असल्याने लाडक्या बहिणी अतिशय खुश आहे। आणि केवायसी संबंधी तुमची अडचण आहे ती देखील आता दूर केली जाणार आहे। सध्या ज्या लाडक्या बहिणीने केवायसी केली, ज्या पात्र आहे त्या बहिणींच्या खात्यामध्ये ही रक्कम मिळत आहे आणि आधीच जाहीर झालेली रक्षाबंधनाची ओवाळणी ती सुद्धा आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वाटप केली जाणार। 3000 रुपये जुलै ऑगस्ट महिन्याचे तुमच्या खात्यावरती जमा केले जात आहेत आणि आता पुढली जी भेट असणार आहे ते सुद्धा काही वेळानंतर तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे।